नंतर मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय, त्या संदर्भातली बातमी। मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की सरकारने सरकारी नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये जे आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण रद्द करण्यात येईल। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, काय हा निर्णय आहे? राज्य सरकारने साल 2004 मध्ये एक GR काढून एक विशेष परिपत्रक जारी करून राज्यातील ज्या सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती, विशेष मागासवर्गीय यांना या गटातील अधिकाऱ्यांना आरक्षण दिलं होतं, जेणेकरून त्यांना पदोन्नतीत म्हणजे वरच्या पदावर जाण्यात फायदा झाला होता। या निर्णयाला 2014 मध्ये जेव्हा लवादाकडे म्हणजे मॅटकडे या निर्णयाला आव्हान दिलं गेलं, त्यावेळी मॅटने हा निर्णय रद्द ठरवला होता। त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात आलं। हायकोर्टातही दोन वेगवेगळ्या खंडपीठांपुढे यावर सुनावणी झाली। दोघांचीही वेगवेगळी मतमतांतर होती। एकाने एक मत व्यक्त केलं होतं आरक्षण कायम राहावं, तर दुसऱ्याने ते रद्द करण्याच्या बाजूने कौल दिला होता। त्यामुळे आज हायकोर्टाने बहुमताने हा जो राज्य सरकारचा आरक्षणाचा GR होता तो रद्द ठरवलेला आहे। त्याचबरोबर जेव्हा मॅटने आदेश दिला होता 2014 साली हे GR रद्द करण्याचा, तेव्हापासून म्हणजे 2014 पासूनच्या सरकारी नोकऱ्यात ज्या ज्या पदोन्नती झालेल्या आहेत त्यात बदल करा असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। मात्र त्यानंतर राज्य सरकारच्या विनंतीवरून हायकोर्टाच्या निर्णयाला 3 आठवड्यांची स्थगिती मिळालेली आहे आणि त्यानंतर आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात नक्कीच या संदर्भात आणि जे याचिकाकर्ते आहेत ते वरच्या कोर्टात जाऊन अपील करतील। अमेय, या निर्णयाची जर अंमलबजावणी झाली तर काय होऊ शकतं? नक्कीच न्यायालयात जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर सरकारी नोकरीत फार मोठे पलटफेर किंवा फेरफार आपल्याला करावी लागेल, कारण की 2014 पासून शेकडो अधिकाऱ्यांच्या वरच्या पदांवर पदोन्नती झाली असेल, काही जण त्यात रिटायरही झाले असेल, मग त्यांची पेन्शन असेल, या सर्व बाबी राजकीय तसेच सरकारी नोकरीत अतिशय मोठा जो फेरबदल आहे तो करावा लागेल। संपूर्ण नवीन गणित आहे ती बदलली जातील। त्यामुळे या निर्णयाला आता सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर तिथे काय होतं हे पाहावं लागेल। ज्ञानदा, अमेय, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।